नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसातून सांगोला बाजाराकडे आलेलो आहे. तर मित्रांनो, काही अडचणीमुळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकले नव्हते. तर प्रथमतः मी आपली माफी मागतोय. तर मित्रांनो, आजपासून आपल्या चॅनलवरती आपण संपूर्ण सांगोला बाजारामधील एच.एफ. जर्सी असतील किंवा वेगवेगळ्या जर्सी देणार आहोत. तर मित्रांनो, जर कोणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आपण आपला जास्त वेळ न घालवता आपण थेट शेतकऱ्यापर्यंत, व्यापाऱ्यापर्यंत जाऊन आता बाजाराचा चालू मार्केट भाव काय आहे आणि दुधाचे दर घसरल्यामुळे त्या ठिकाणी गायांच्या किमतीमध्ये कायसा फरक पडला आहे का, आपण आता जाऊन बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण जाऊ आता शेतकऱ्याकडे. हिला बघलो तुमच्याकडले. नमस्कार भैया. नमस्कार. तुमच्याकडले काय? आपल्याकडे किती वेळ येतात आई? आता तिसऱ्यांदा वेळेला म्हणजे पोटातला तिसरा आहे काय? बरं, दाताला कसं आहे? दाताला आता संपले दाताला जुळले का? हा. तर मित्रांनो, बघू शकताय तिसऱ्या वेताची गाय आहे, दाताला संपले असे कास वगैरे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. किती चालते दुधाला? दुधाला 9-10 चालते की. दुसऱ्या वेताला 9-10 चालली काय? बरं, आता किती चालेल तिसऱ्या वेताला? आता काय 10 चालेल की. 10. होय. बरं दादा, किती दिवस बाकी दिला अजून? तिला अजून 15 दिवस आहेत. 15 दिवस बाकी आहे. आपलं गाव कुठलं? सोनके. सोनके. बरं, काय आणले, विकायला का आणले काय? विकायला दर नाही तर दुधाला परवडना, पेंडीचा दर एवढं वाढले तर. बरं बरं बरं. आता काय शेतकऱ्यांना काय करायचं? पण मग विकून कसं चालणार आहे आता? बरं, आता ठेवून तर काय करायचं, वेळ झालेली ठेवून तर काय करायचं तिला. बरं, किती आणल्या होत्या गाई? 3 आणले होत्या. बरं, काय विकल्या का नाही? एक दिली. हा. कुठली ही विकली काय? हा. कितीला दिली ही? ही पार्टी होती. बरं 2 महिने झालते येऊन. बरं बरं, कितीला झाला व्यवहारीचा? ही 30ला दिली. 30,000ला काय? बरं, किती आहे दुधाला आता? किती चालते दुधाला? ही 5-5 लिटर देते की. 5 लिटर आता देते. 2 टायमाला एका टायमाला? एका टायमाला. बरं, काय आता गाब वगैरे आहे काय? नाही, आता तर 2 महिने झालेत. आता 2 महिने झाले काय खाली होऊन? हा. दाताला? दाताला संपली आताच. बरं, कसा आहे आजचा बाजार? घेण्यासाठी चांगला आहे का विकणारला? घेणाऱ्यांसाठी चांगला आहे, विकणाऱ्यांसाठी काय. होय. हा. बरं बरं, दुधाला किती दर असावं असं वाटतंय तुम्हाला? दुधाला तरी 35 रुपये तर दर पाहिजे. आता किती आहे तुमच्या इकडे दर? आता 28-29 आहे. 28-29 आहे काय? बरं, 3-5-8-5ला. माणसं म्हणते ती मस्त 40 मिळावं, 50 मिळावं, पण ती काय नाही. 35 रुपये तर असावं. बरोबर, म्हणजे सामान्य परवडासाठी मिनिमम. या गायला किती आलं तर देणार आहे तुम्ही? गाई आता लय किंमत घेतली आपण महाग. बरं, आता एक 70,000 आलं तर द्यावं. 70 आले का सोडाई? आणि ती पलीकडली खाली झालेली तुमचीच आहे? नाही, ती त्यांची. मग तिसरे गाय कुठं आहे मग? ते आणले म्हणून ते पलीकडे बांधले तिकडे पार्टी. पार्ट्या काय? बरोबर, म्हणजे पार्ट्या वेगळीकडे बांधावं लागते काय? बरोबर. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव दत्तात्रय चंद्रकांत खताळ, राहणार सोनके, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9975-78-1126. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, बघू शकताय दुधाचे दर कमी झाल्यामुळं बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाय आलेत. तर आपण दुसऱ्या शेतकऱ्याकडे जाऊ. मामा नमस्कार. शेतकरी आहे का व्यापारी आहे? शेतकरी आहे. शेतकरी आहे का? बरं, तुमच्याकडली आहे का गाई? हा. बरं, कधी झाली खाली? आता मगाशी झाली. आत्ता झाली काय? तर मित्रांनो, बघू शकताय आत्ता खाली झाली ही गाय. कास वगैरे बघू शकताय. किती वेळ येतात आहे मामा ही? तिसऱ्या येतात आहे. पोटाला तिसरा आहे काय? दुसऱ्या वेताला किती चालले? 10 लिटर. 10 लिटर. बरं, कुठल्या जातीला सांगता येईल का? हे 100% आहे. बरं बरं बरं. आणि दाताला कशी आहे? चांगले. म्हणजे जुळले का? आता जुळले काय? बरं बरं, किती आलं तर सोडाय आता? 50 आलं द्यायचे. पण म्हणजे खाली झाल्यामुळं किंमत झाली काय? कमी झाले जरा. बरं, मग मामा तुम्ही शेतकरी म्हणताय, कशासाठी आणले विकायला? काय दुधाला दर कमी आहेत. बरं, गुळपेंडीचे दर वाढलेत, दुधाला दर कमी आहेत. दुधाला दर कमी आहे म्हणून त्या ठिकाणी गाईला बाजार लावलाय तुम्ही? हो. बरं बरं. मित्रांनो, बघू शकताय दुधाच्या दरामुळे त्या ठिकाणी गाईचा बाजार त्या ठिकाणी ढासळलेला आहे. ही गाय कितीला घेतली होती तुम्ही? 90,000. 90,000ला. कधी घेतली होती? आहे आधी येताला. म्हणजे गेल्या वर्षी घेतली होती. ह्या वर्षी 50,000ला द्यायला लागला तुम्ही. मग निघाले का तुमचे पैसे? 40,000 निघाले का काही? काय नाही निघत नाही. उन्हाळा गेला मध्ये, उन्हाळ्यामध्ये वैरण नव्हती, एकात वैरण घेतली. बर. त्यामुळं उलट तोटा झाला.
बर मग आता ही नवीन सरकार स्थापन झाले तर हे काय करेल का दुधाचं काय शेतकऱ्याचं भलं होईल का नाही? वाढवायला पाहिजे पैसे त्यांनी दुधाचे 35 रुपये पत्र दुधाला भाव पाहिजे हो. हां हां कमीत 35 कमी रुपये 38 रुपये तेव्हा काहीतरी शेतकऱ्याला चालणार आहे. बरोबर आहे 27-28 रुपयाने काय सुद्धा होत नाही मामा. बरोबर बरोबर यांचे गोळे पेंड्याचे पैसे लय होते. बरडा गोळे पेंड म्हणजे गोळे पेंड असेल चुरा पेंड भरडा भुसा ह्या सगळ्याचा हिशोब जर केला कायच राहत नाही. तर शेतकरी मित्रांनो ह्या मामाचं असं म्हणणं आहे की दुधाला दर 1.35 आला तरी त्या ठिकाणी गाया परवडते त्या नाहीतर सध्या गाया करायचं म्हणजे तोट्यातच आहे. टोटल मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नंदकुमार ज्ञानोबा रंधवे 91-69 68 28-28 आपलं गाव पांढरेवाडी पांढरेवाडी तालुका पंढरपूर. ठीक आहे धन्यवाद. नमस्कार भैया. नमस्कार. तुमच्याकडले काय? हा बर काय सांगता किंमत? किंमत सांगाय 75. 75 कितीपर्यंत मागणी होते? मागणी 60,000. 60,000. बर किती आलं तर सोडायचे? 65 आले तर सोडायचे. 65 आलं तर सोडायचे. पण दाताला कसे दाताला जुळले. जुळले का? तर मित्रांनो बघू शकताय एक 60,000ला या गायला मागणी होते. दाताला जुळले कास वगैरे बघू शकताय. किती दिवस बाकी आहेत? 20 दिवस बाकी आहेत. किती चालली दुसऱ्या वेळा? 22 लिटर चालली. 22 लिटर. बर कुठल्या गावची? खेलारवाडी. खिलारवाडी. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे. आप्पासो आटपाडकर. मोबाईल नंबर 85 30 58 76 26. ठीक आहे धन्यवाद. भैया तुमच्याकडली जाईल आपल्या गल्ली बरं दाताला कसे? दाताला 6 दात आहे. सायदा ते काय बरं किती वेळ येतात आई? दुसऱ्या वेताच आहे. म्हणजे आता पोटातलं दुसरं हा आहे. पोटाला बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय पोटातलं दुसरं वेत आहे या गाईचं. कास वगैरे बघू शकताय. पहिल्याला किती चालले बाया? पहिला 18-19 लिटर चालली. 18-19. हा. बर 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 बघू शकताय मित्रांनो गाय कास वगैरे कसे आहे. शेतकरी आहे बाया तुम्ही? हा व्यापारी. व्यापारी आहे का? बरं आपल्याकडे काय बोलीत गाय मिळते त्या? काय दूध आहे बोलीत मिळते ते काय. हा दुधाच्या आणि हा अजून काय काय दूध सड दूध सड भांड. बरं जर समजा एखादी गाय फॉल्टी लागली तर काय करताय? माघारी घ्यायची. म्हणजे बसून मिटवत आहे का? ना मिटवायची बसून. बसून मिटवाय. बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायची. आप्पा आटपाडकर 85 30 58 76 26. ठीक आहे मित्रांनो त्यांनी नंबर सांगितलाय. जर कोणाला गाया लागल्या तर घेऊ शकताय स्वतःच्या जबाबदारीवर. व्हिडिओ घेऊन तुमच्याकडली आहे काय? बर कधी झाली खाली? रात्री झाली काय? मित्रांनो बघू शकताय कासला ठेपेला अगदी चांगलं लागले. किती वेळ येतात? पहिला रोय का? किती चालेल हो मामा पहिल्यावरला? 20-22. मित्रांनो 4 सडातलं अंतर कास वगैरे बघू शकताय अगदी चांगलं लागलेलं आहे कासला. काय सांगता किंमत मामा? 90,000. बर किती आलं तर सोडा ये गिरायक आलं का कमी जास्त करून देत आहे? हो देणार. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय त्या ठिकाणी कालवड टॉपचा आहे. एक 90,000 किंमत सांगितली. जर कोणाला लागलं तर आपण यांचा नंबर आणि नाव सांगणार आहोत. घेऊ शकताय. अतिशय चांगल्या क्वालिटीची सदृढ शरीराची टॉप क्वालिटीची पाडी आहे मित्रांनो. कास वगैरे खाली काय मामा ही? कालवडच आहे. बरं बरं कुठलं असं म्हणजे स्पेशल भरवलंय का आपलं साध्यातलं आहे? डेन्मार्कचं भरवलंय. तर डेन्मार्कची पाडी त्या ठिकाणी झाली या वासराला मित्रांनो. तुमचं नाव आणि नंबर सांगायची. 99-21 हां 32 62 80. आणि नाव आपला व्यापार आहे का? हो. आपलं कसं काय बोलीत मिळते त्या गाय आपल्याकडे? काय बघून राहते ना म्हणजे समजा आता एखाद्याने गाय घेतली आणि समजा सड वगैरे एखादा बंद लागला. हां 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 मग कसं बसून मिटवत आहे का गायला गाय बदलून देत आहे? तसं होतच नाही ना आपल्याकडे. हां म्हणजे फसवणूक होत नाही बऱ्यापैकी. तर मित्रांनो बघू शकताय यांचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे फसवणूक होत नाही. तर कोणाला जर गाय घ्यायची असतील तर यांचा संपर्क आता नंबर दिला आहे. तर संपर्क साधून गाय घेऊ शकताय. बऱ्यापैकी गाय त्या ठिकाणी टॉपचं कालवड आहे मित्रांनो. कास वगैरे चांगली केली आहे.